जय जय रघुवीर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम कुंडली वरदा हरिठ श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान। ब्रह्मज्ञानाचा उपाय आणि ब्रह्मज्ञानाचा महिमा आणि कामरूपी वृक्ष काटण्याचा उपदेश या चार गोष्टी आजच्या विवरणात आहेत। शुकदेव व्यासांना विचारतात की पिताश्री, आपण मला धर्माचं वर्णन करून सांगितलं, पण सगळ्यामध्ये श्रेष्ठ धर्म जो असेल त्याच्यापेक्षा दुसरा धर्म नाही असा धर्म सांगा। त्यावेळेला व्यास म्हणतात, हे पुत्रा, अनेक ऋषींनी जे प्राचीन धर्माचा उपदेश केला आहे त्याला श्रेष्ठ धर्म असं म्हणतात। म्हणजे उत्तमातला उत्तम धर्म कोणता, तर तो ऐक। ऐकताना तुझं एकाग्र चित्त असेल तर हे समजेल, एकाग्र चित्त नसेल तर हे समजणं जड जाईल। जसं लहान मुलांना ताब्यामध्ये ठेवण्याकरता त्याचे पिता की हा पडू नये, झडू नये, याला चांगलं वळण लागावं याकरता ताब्यात ठेवतात त्याला, उठू नको इथे बैस। त्याप्रमाणे आपल्या बुद्धीनं संयमानं मनाला ताब्यात ठेवलं पाहिजे। हा सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे। मग जाऊ द्यायचं नाही, मनाला आवरत राहायचं। म्हणून समर्थांनी 200 श्लोक लिहिले मनावर। आधी मनाची समजूत घालून दिली समर्थांनी। मना सज्जना भक्तिपंथे, सज्जन म्हणून टाकलाय। तू जर भक्तिपंथ स्वीकारला तरच तुला प्राप्ती होईल, ईश्वराची प्राप्ती। मग तुला अडथळे काय, नको रे मना द्रव्यते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धीने रे पाप कर्म साचे, घडे भोगणे कर्म ते खोटे, न होता मना सारिखे दुःख। मनाला आवरलेलं आहे। सदोदित मनाच्या श्लोकाचं चिंतन केलं, मी कीर्तन करतो ना तर सगळे मला म्हणतात मी मनाचे श्लोक आहेत। अरे मग ते करता तर एवढा सगळा उपद्याप चालला आहे, हे मंगळवार करायची, आरती करायची, कशा करता, मना करतात आहे। पण आपले मनाचे मांडे काही वेगळेच असतात। असं मनाला आवरायचं आहे। ईश्वराची कृपा संपादन करून सुद्धा मन आवरलं जातं। हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची प्रमाण आहे। म्हणून प्रयत्नपूर्वक संयम करायचा, मन इंद्रिय एकाग्र करायचे, ही मोठी तपश्चर्या आहे। तपाला न बसता घरामध्ये राहून संसार आवरायचं, मनात येईल ते करायचं नाही। कारण मन काय ताबडतोब कामाला वश होऊन जातं, ताबडतोब लोभाला वश होऊन जातं
आणि काम आणि लोभने पूर्ण झाला की क्रोध येऊन जातात. कामात क्रोधात भी भगवद्गीताचा पाठ आहे ना, पण ती कुठे चालली जाते. मग त्यावेळेला कुठे पोहोचून जातं. म्हणून गीता सुद्धा अधिकाराशिवाय म्हणून असं सांगितलंय. पण आता मोठमोठे महाराज काय करताय, जो गीता पाठ करून घेईल त्याला 25,000 रुपये बक्षीस. तर गीता समजण्यापेक्षा बक्षीस मिळवण्याकरता पाठांतर करतात. म्हणजे लहान पोरं जसे आहे ना तसेच हे आहे. आणि गीतेप्रमाणे वागत नाही. मग बक्षीस घेऊन आल्यावर काय मिळालं तुम्हाला? गीता पाठ करून काय मिळालं? पैसा. त्या शंकराचार्याचा कृपा आशीर्वाद आला पाहिजे होता, ते येतच नाही. आणि यांनी कृपा आशीर्वादाकरता म्हटलंच नाही. भगवद्गीता किंचित धीता गंगा जल लवण कणिका पीता. त्याच्यातलं किंचित त्याग लक्षात आलं आणि गंगा जलाचं एवढं जरी जल पोटात गेलं तरी मनुष्य पवित्र होत. आता काशीचे लोक तर सगळ्या गोष्टीला गंगाच वापरतात, पण त्यांचं मन गंगेकडे नाही, त्यामुळे पंचायत. बिहारमध्ये सगळीच गंगा आहे, एवढे खून होऊन राहिले. आज तर जनार्दन झाले. भयानक युद्ध सुरू झालं. आपला शुभांश सुखाने खाली उतरला. असं आहे. हे लक्षात आलं. अहो गेलेले पोरं सुखरूप येणं हे सुद्धा भाग्य आहे. काय सांगताय, भारतात आनंदाचा दिवस आहे. म्हणून ते म्हणतात मन आणि इंद्रिय, मनासहित इंद्रिय बुद्धीमध्ये स्थापन केले पाहिजे. ज्या वेळेला मन आणि इंद्रिय हे बुद्धी स्थिर राहतात त्यावेळेला माणसाला संतुष्टपणा प्राप्त होतो. नाही तर तोपर्यंत संतुष्टपणा येत नाही. आणि जोपर्यंत संतुष्टपणा येत नाही तोपर्यंत श्रेष्ठ धर्म आचरला जात नाही. संतुष्टपणा हा श्रेष्ठ धर्म आहे. आणि संतुष्टपणा येण्याकरता इंद्रिय आणि मन हे बुद्धीमध्ये स्थापित करायचे. म्हणजे बुद्धीच्या ताब्यात इंद्रिय द्यायचे आणि मन. आता याच्यावर समर्थांचा श्लोक बघा. विचारो नि बोले विवंचो नि चाले. जगामध्ये विचार करून बोललं पाहिजे. विचार करून बोललं आणि विचार करून चाललं म्हणजे संकट दूर होतात. हे लक्षात आलं पाहिजे. आपले ग्रह खराब आहे म्हणजे आपण वागायचं कसं हे समजून घ्यायचं. राहू काय करतो? माथा फिरवतो. शनी काय करतो? तोंड बिघडवतो. गुरु काय करतो? सत्प्रवृत्ती वाढवतो. शुक्र काय करतो? बल वाढवतो. बुध काय करतो? बुद्धी वाढवतो. गुरु काय करतो? तर पाठीराखा उभा राहतो. मंगळ काय करतो? व्याधीमुक्त करतो. हे कळायला पाहिजे आपल्याला. हे जे ग्रह आहे हे वाईट आले की सावधान राहायचं. थोडंसं उच्छृंखल वागायचं नाही. केव्हा केव्हा आपलं उच्छृंखल वागणं निघून काय जातं तर अनुकूलता असते ग्रहांची. याची अनुकूलता असते. हे असं घडत जातं. म्हणून ते म्हणतात इंद्रिय बुद्धीमध्ये स्थापित करायचे, संतुष्ट राहायचं आणि चिंतन विषयाचं करायचं नाही. जे विषय आहे ते करून झाले की त्याच्यातून बुद्धी काढून घे. कायम सतत त्याच्यात अटकवायची नाही. आपल्याकडे असे पुरावे आहेत. ज्या लोकांनी नुसते पैसे अटकवले आणि त्याला पूर्वी काही वारसदार नव्हते लावायचे, त्यांना आठवणं वाढता आता वाढतं म्हणजे आयुष्य संपत आलं तरी वाढतं. ते मरून गेले तर ते पोस्टात
पण बँकेत तसे पडले होते. आता सरकारने ठराव केला सगळे वापरून टाका. गेले पोरही वंचित राहिले, पोरी वंचित राहिल्या. म्हणून द्रव्य जे आहे काय झालं ते जमा झालं. बरं आता बुधार लोक किती आहे? साईबाबाला किती कोटी रुपये आले? मागच्या वर्षापेक्षा काही लाख जास्ती आले. आता पहा तुम्ही. पण साईबाबाचं तत्व लक्षात ठेवून व्यापार केला असेल हे कोणी सांगणार नाही. काय त्यांचं तत्व? सत्य, दया, दान. मग आपण जे साईबाबाला देतोय ते सत्याचं असलं तरच ते रुजू होतं. आपण काय म्हणतो? पचण्याकरता देऊन दे. मग साईबाबाला तेवढं हे नाही का? यानं कसं दिलंय हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून बुद्धी सनातन परमात्म्याचं दर्शन देईल. जर तुम्ही इंद्रिय आणि मन हे ताब्यात ठेवले बुद्धीच्या, तर सनातन परमात्म्याचं दर्शन नक्की होईल. ज्याप्रमाणे धूमरहित म्हणजे धूररहित अग्नी प्रकट होतो, पण धूर असला तर अग्नी प्रकट होत नाही, त्याला वायू द्यावा लागतो. आणि तोच वायू पेटलेल्या अग्नीला दुसऱ्याकडे भडकवतो. पहा, एका याच वायूने त्याला प्रज्वलित केलं आणि तोच वायू पुढे आला तर त्याने मारलं. तीच तुमची बुद्धी. तुम्ही अति अहंकारात आले की तुमचा नाश करून टाकतो. नाशच करते, सर्वनाश. हल्ली आता दुपारी आमचा एक माणूस आला तो म्हणे मी साहेबाला भेटून आलो. म्हटलं का बरं? पोरं त्रास देतं म्हणे, 2 कोटीला घर शेत विकलं तर इतक्या दिवस कोणीच त्रास देईना. असं आहे. स्वतः ज्या मुलांनी वागवावं तेच द्रव्याकरता काय कधी आहे. हे जंजाली आहे. हे असं आहे. काही लोकांना संपत्ती सुख देते आणि काही लोकांचा जीव घेते, भय निर्माण करते, व्याधी निर्माण करते, शांती देत नाही, विश्रांती येऊ देत नाही. म्हणून अग्नी समान दैत्य हा परमेश्वर आत्मारूपानं तुझ्याजवळ आहे. म्हणून महात्मा ब्राह्मण आहे. पुरुष म्हणजे जळतो आहे आणि ज्ञानमय दीप लागतो. म्हणजे पुरुष हा अग्नीचा ज्वाला आहे आणि त्या ज्वालेनं त्याच्या अंतरातला ज्ञानदीप लागतो. अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको. आणि जोपर्यंत तुला ज्ञानदिवा जागृत होत नाही तेव्हा हरिभजन कर, म्हणजे तो आपोआप जागृत होतो. भजनानं सुद्धा ज्ञान जागृत होतं. भजन काय करतं तर आपल्या शरीरामध्ये असलेल्या पापाचं भंजन करतं. म्हणून हरिभजन, हरिभजन आहे. आता या लोकांनी काय केलं? भजनाचा अतिरेक करून टाकलं. गाऊ नये असं नाही आहे, पण त्या गाण्याचा विक्षेप नाही करू. ते मधुरच गोड वाटतं. आता काल मी तिथे प्राणप्रतिष्ठेला होतो ना, तिथे त्या लाऊडस्पीकरवाल्याला एक आपला स्पीकर खपवायचा होता. त्याने माझ्यासमोर मुद्दाम त्यांना सांगितलं, उद्या तुम्हाला एक भोंगी बसवून देतो, एक देऊन टाक. त्याला म्हटलं वरती लावू नको. मी का बरं? आत्ताच सरकारचा ठराव झाला आहे, खाली लाव. निघाले असं आहे. कारण करून टाका आणि लगेच दुसऱ्या दिवशी पंचायती खाली ठेव. आपल्याकडे कधीच असं बाहेर निघाला नाही इतके वर्ष.
कारण नियम आपणच पाळले पाहिजे. ध्वनी प्रदूषण जे आहे ते लक्षात आलं पाहिजे. आता विज्ञानाच्या लक्षात आलं आहे की घरात आपली बेल लागते ना, ही पण घरामध्ये अपाय करते. कारण यंत्राचा ध्वनी आणि मंगलवाद्य कास भटूर याचा आवाज यात फरक आहे. घंटाचा जो नाद आहे आल्हादकारका, घंटीचा मंत्र आहे, काय करते ती आल्हाद, त्याचे कंपन निर्माण होतं. याचे कंपन निर्माण नाही होत. पण थोडंसं हे झालं की लगेच साऊंड मारतो. धातूमधून आता तबला पखवाज याला चर्म कोणाचं आहे, बोकडाचं, आणि नगाऱ्याला रेड्याचं. पण आवाज कसा निघतो त्याच्यातून. आता कागदाचे आले, कारण तेवढे पुरले तर पाहिजे तुमच्या वाद्याला. गाव मिळून एक नगारा होता. असं व्याघ्रांबर उग्र आहे, हरणाचा अंबर बलवंत आहे, बल देतो. तिथून काय निघते त्या शरीरातून, कस्तुरी म्हणून बल देतं ते. आपला भारत इतका समृद्ध होता त्याचं वर्णन नाही की कस्तुरीचे सडे होते. म्हणून देवाच्या मंत्रामध्ये एक श्लोक आहे, कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम. मग कस्तुरी महाग झाली, मग केशराचे सडे आले, केशराचे गेले, कुंकाचे आले, कुंकाचे गेले, आता फिनाईलचे आले. जल हेच पवित्र आहे सड्याला. म्हणून पुष्कळशा बाहेर पाणी शिंपडताना लगेच फडकं फिरवूनच मगच ते रांगोळी काढतील त्या. कारण त्याला मला सिंचन केलंच पाहिजे. सिंचन हे जमिनीलाही पवित्र करतं आणि सिंचन हे माणसालाही पवित्र करतं. म्हणून शंकोदकाचं पाणी जे आहे ते देवळातून माणसाला शुद्ध करतं. पंचजन्याय विद्वमहे पावमाना यदीमही तन्नो शंख प्रचोदया. पण भ्रामयत विष्णुवरी, देवाच्या विष्णूच्या अंगावरून ते फिरवलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात ज्ञानमय दीप लागला पाहिजे अंतःकरणामध्ये. ज्ञानमय दीप लागला की आत्म्याचं दर्शन झालं. म्हणून हे सुखदेवा, तुला आत्मसाक्षात्कार पाहिजे असेल तर तू उत्तम बुद्धीचा आश्रय घे. मध्यम बुद्धीने आत्म्याचं दर्शन होत नाही, कनिष्ठ बुद्धीने आत्म्याचं दर्शन होत नाही. बुद्धीमध्ये राग द्वेष आणि वैर हे यायला नको. कोणत्याही जीवाचा मत्सर न घडो देवा. बा काही काही वाक्य रोजच येत आहे महाभारतामध्ये, कारण ते पूरक आहे. राग द्वेष आणि वैर हे वाढत गेलं. आज काय वाढलं आहे जगामध्ये, जिकडे तिकडे युद्ध म्हणजे वैर आहे. एकामेकाचं वर्चस्व एकामेकाला सहन होत नाही. म्हणून प्रत्येकाला दारापुढे काल भैरव लावा लागतोय. मंदिरात कोणी लावून गेले ना, इतकं सोपं झालं ते. तुम्ही काल भैरव लावता, तुम्ही राग द्वेष वैर करायचं, मग कसं काय होईल ते. तुमचा रागद्वेष वैर गेला तर फळ मिळेल. म्हणून ते म्हणतात उत्तम बुद्धीचा आश्रय हा सांसारिक बंधनातून मुक्त करतो. शब्दाकडे लक्ष द्या. उत्तम बुद्धीचा आश्रय सांसारिक बंधनातून मुक्त करतो. आता उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्या घरातली सगळी मंडळी आहे, जोपर्यंत ते सज्ञान होत नाही
तोपर्यंत आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ते सज्ञान झाल्यावर त्यांना त्यांच्या बुद्धीने वागू दिलं पाहिजे. आता त्यांच्या बुद्धीने काही वेळा त्यांना ठेच बसते, काही वेळा सावध होतात आणि काही वेळा एकदम नाशाला जातात. 3 गोष्टी ठरलेल्या आहेत. ठेच बसल्यावर जर सावधान होऊन जीवन सुधारवलं तर ठरलं, आणि ठेच बसल्यावर जर नाही सुधारला तर शेवटी मग आपण काय करतो, तो नाश होईपर्यंत तिकडे लक्ष देतो. त्यामुळे आपल्याला आत्मानुभव येत नाही. काही मर्यादा आहे. वरतून दाखवायचं नाही, पण आतून आपलं आपलं साधायचं. त्याला उदाहरण दिलं आहे, पाण्यात गेला मासा झोप घेतो कैसा, दावे त्याच्या वंशात तेव्हाची कळ. ते कुठलं तरी एक पवित्र स्थळ होतं. त्या स्थळामध्ये जेवढे मासे होते तेवढेचे तेवढे मरून गेले. तर म्हणे अकाल येईल म्हणे, असं सांगतात काल. तर त्याला कारण काय घडलं, हे महात्मे लोक जे आहे ना, हे असं सांगतात मत्स्यांना खाऊ घाला. आता ते यांनी खाऊ घातल्यावर सुद्धा त्यांना किती खाऊ घालायचं हे ठरलं नाही. त्यांचं शरीर केवढं आहे. आता सगळ्या जळगावने जर समजा त्या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तिथे दिवे लावले आणि त्यांना टाकलं, जाताना तुम्ही सर्वपित्री अमावस्येला कोणी सांगतं तुम्हाला, सगळेचे सगळे त्या तलावावर गेले. त्या तलावाचं पाणी काही वाहत नाही हे सांगणाऱ्याला कळायला पाहिजे. नदीचं पाणी काय होतं, हां, मग त्या तलावामध्ये तुम्ही सगळं त्या दिवशी पितर मुक्ती करता धान्य टाकलं तर ते मत्स्य काय होती, पण हे सांगणाऱ्याला कळायला पाहिजे ना. सगळं जळगाव तिथे असतं तुम्हाला माहिती आहे, आणि मला नाही माहिती, पण मला लोक सांगत होतं जायला रस्ता राहत नाही त्या दिवशी. सर्व बापाचं श्राद्ध करत नाही, पण त्या तलावावर जातं लोक. आता इतकं धान्य तिथे टाकलं किंवा इतके त्याचे गोळे टाकले तुम्ही, तर तिथले मत्स्य काय होतील, त्यांना थोडंसं लागतं. गाईंना सुद्धा तुम्ही जास्त अन्न घातलं शिजवलेलं तर ते त्यांना पचणार नाही, ते त्यांना अपाय होईल. त्यांना चारात टाका. ऊसाचे वरचे गुळ थोडा खाऊ घाला, थोडा, त्याच्याने त्यांच्या तोंडाला चव येईल. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून बुद्धीचा आश्रय घेतल्यावर संसारिक बंधनं सुटून जातात. म्हणजे आपण बुद्धीचा आश्रय घेतला की कोणाकडे किती लक्ष ठेवायचं हे आपल्याला लक्ष नाही, तर आपण लक्ष ठेवत राहतो. असं कळालं आपल्याला पुण्याला खूप पाऊस आहे, लगेच फोन लावतो, नीट जाय रे. आता तो काय डोकं उठायला फोन आलं एवढ्या सकाळी, मला का डोकं नाही, काही गरज होती का, असं आहे. कारण सज्ञान झाल्यावर काही गोष्टी सांगितल्या तर त्याचा ठाव राहत, मग त्यांना भोगावं लागतं. मग ते भोगावं तर लागणारच आहे. चुकलं की भोग कोणाला चुकलेला आहे. अति भोग भोगला तर दुःख आहेच. म्हणून ते म्हणतात समस्त प्राण्यांची उत्पत्ती प्रलय हा स्पष्ट आहे. म्हणून धर्मात्मा श्रेष्ठ तत्वज्ञान मुनींनी संसार सागर पार होण्याकरता सगळ्यात सर्वश्रेष्ठ धर्म सांगितला आहे. सर्वव्यापी परमात्म्याचं ज्ञान साधन मिळवा, संपला विषय. परमात्म्याला समजवण्याकरता जे ज्ञान साधन आहे तेच मिळवा. ज्ञान साधनानं मनुष्य पवित्र होतो आणि हितेशी होतो. तो स्वतःच्या हिताचा हितेशी झाला की मग त्याला भक्त ही संज्ञा प्राप्त होते आणि मग त्याला कोणाचाही उपदेश पटतो. परम गोपनीय गुह्य ज्ञान जे आहे ते त्याला भगवद्गीतेतून कळतं आणि मग त्याला आत्म्याचं दर्शन होतं. इतकं कठीण आहे आत्म्याचं दर्शन, पण सोपंही आहे. बुद्धीमध्ये स्थापन केलं आपण ज्ञान की ती बुद्धी आपल्याला इकडे जाऊ देत नाही, तिकडे आपल्याला घोड्याला बैलांना नीट चालवता येतं.
मुंगस लावलं त्यांना, लगाम घातली की घोडे नीट चालतात. पण इंद्रियों के घोडे संयम में पडे तो पडे, नाही तो अडे तो अडे. या इंद्रियांना संयमाचं ज्ञान दिलं तरच ते काम करतील, नाहीतर अडले तर आपलं काम करत नाही, म्हणजे आत्महिताचं काम करत नाही. म्हणून याचा अनुभव करण्याकरता परब्रह्म परमात्मा हा भूत भविष्य याला कारण आहे. आता परमात्म्याला स्त्री पुरुष नपुसक किंवा स्त्री पुरुष हा भेदभाव नाही. कोणालाही मोक्ष द्यायचं काम परमात्म्याचं आहे. म्हणून मोक्ष सिद्धी ही आत्मरूपी धर्माचा उपदेशानंच कळते. मोक्षाची जी सिद्धी आहे ती आत्मरूप उपदेश जिथे होईल त्या आत्मरूप उपदेशानंच ते ज्ञान कळते. आणि म्हणून सर्व प्रकारच्या मतानं विषयाचं प्रतिपादन केलं जातं. उतरा, गंध आणि रस या विषयानं राग द्वेष होतात. म्हणून आत्ता विज्ञानानं जाहीर केलं 8-10 दिवसापूर्वी, लहान मुलांना शाळेत पाठवताना सुगंधित द्रव्य त्यांच्या अंगावर टाकून पाठवू नका. पण आता काय झालं, आई मारते, बाप मारतो, तो म्हणतो मलाही मार, असं सांगितलं त्यांनी. कारण ते सुगंधित द्रव्य लहानपणापासून जर शरीरात आलं तर त्याचं उत्तेजन कोणाकडे आहे, कोणाकडे, कामाकडे. असं आहे ते. आणि काम उत्तेजक जगात वाढून राहिलं. नाही सांगता आत्ता विज्ञानाला आता कळालं ते इतक्या दिवसाचं, सनातन धर्माला कधीच कळालं आहे. पण विज्ञान असं सांगत नाही की आम्ही सनातन धर्मातून घेतलं म्हणून. असं आहे. हां, आलं होतं का पेपरात? असं आहे ते. विज्ञानाला कळालं ते. घ्यायचंच असेल तर फुलाचा सुगंध द्या म्हणे, गुलाब, मोगरा, तो चाफा वगैरे पण नाही, ते उग्र आहे. कारण त्याच्याजवळ कोण राहतं, सर्प. ते जे फुलं आहे, ते जे झाडं आहे, तिथे सर्प राहतं, म्हणजे ते उग्र आहे. सुगंधिम पुष्टिवर्धनम. जसं चांगलं दूध उकळलं की त्याचा वास आला की माणूस म्हणतो काय दूध आहे, म्हणजे काय दूध असं म्हटलं की त्याच्या तोंडाला चव आलीच नुसत्या सुगंधाने. म्हणून गंध आणि रस हे विषयाचे राग द्वेष, सुख आदी आसक्ती वाढवतो, मान वाढवते, कीर्तीची इच्छा होते आणि त्यागाची इच्छा होत नाही. मग याकरता तत्वज्ञानी ब्रह्माचं आचरण करा. गुरुसेवा पारायण होऊन ब्रह्मचार्याचं पालन केल्यावर, चांगल्या ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये दया आणि धर्म दोन वाढवले पाहिजे. लग्न केल्यानंतर दया आणि धर्म. मात्र धर्माची व्याख्या आहे शेजार धर्म, पाजार धर्म, माता धर्म, पिता धर्म, बंधू धर्म. भावाशी कसं वागायचं, बहिणीशी कसं वागायचं, शेजारच्याशी कसं वागायचं. शेजारच्याला ईर्ष्या होईल असं वागायचं नाही. आता ते नजरचा विषय होता ना, किती दिवस राहते नजर. ते नजर उतरवण्याचे प्रकार खूप आहे. तर ती ईर्ष्या वाढली की नजर, म्हणून ईर्ष्या वाढेल असं करायचं नाही. कशात ईर्ष्या वाढते सकाळी सांगितलं. संतती, संपत्ती आणि स्त्री याच्यामध्ये ईर्ष्या वाढते. त्या सखूबाईच्या चरित्रात आहे ना, सखूबाईची सासू दिवसभर सगळ्या गल्लीत फिरायची,
कोणाच्या घरी काय झालं, कोणाच्या घरी झालं, मग 11 वाजता आंघोळ करायची. तिला सवयच होती. सखूबाई आल्यामुळे काय झालं, तिला कामच करू दे ना सून, त्यामुळे आणखीन मोकाट झाली. सून जास्तीत चांगली मिळाली नाही की सासू मोकाट होऊन जाते. एक लक्षात ठेवा, सून चांगली मिळाली तरी आपण मोकट व्हायचं नाही, आपल्या आपल्या बंधनात राहायचं. नाही तर आपलं शेवटी काय भरतं बुद्ध. म्हणून पुष्कळ लोक काय करतात, मुलाकडे जातात, थोडे दिवस राहतात, लगेच आपलं आपलं करतात. ते नको नको, आम्हाला करमत नाही ते, कारण मग आपलं सगळं बंद होऊन जातं ना. आपले जे इंद्रिय आहे ते चलनवलन करत नाही. ती पोरगी घाबरून घाबरून आपलं करते. ती ओरडले नाही पाहिजे, बोमलले नाही पाहिजे म्हणून. आणि आपण क्षीण होतो. म्हणून आपलं बंधन मोकळं घडतं, आपण मोकाट नाही व्हायचं. मग लोकांना ईर्ष्या झाली आणि मग त्यांनी सखूबाईचं आणि सासूचं भांडण सुरू केलं. म्हणे का, तुमची परवा म्हैस मेली म्हणे, त्याचं कारण असं आहे की ही सखू घरात भजन करते म्हणून म्हैस मेली. कुठेही जोडून दिलं त्यांनी. आणि मग सखूबाईचा छळ सुरू झाला. ईर्ष्या झाली, चांगली सून मिळाली ही सुद्धा. म्हणून आपल्या सुनेबद्दल कोणी कधी विचारलं काही, तोंडातून काढतच नाही. तुम्ही चांगलं म्हटलं तरी शेजारच्यांना वाईट म्हटलं, आणि तुम्ही वाईट म्हटले, तुम्ही गावाला गेले की ते म्हणतात तुझी सासू होता असे बोलते. सासू येत नाही तेव्हा रेल अशी रागाने पाहते, अशी बोलते का, थांब आता तुझ्या पोराला बी फिरवते आणि तुला बी फिरवते. कारण शिकलेले आहे ते असं होतं. तर याकरता बोलायचं नाही. पूर्वी आपल्या घराण्यामध्ये म्हणजे गावांमध्ये काय होतं, समाजाचं एकत्रीकरण एका ठिकाणी होतं, वाडाच होता. हा अमक्याचा वाडा, तो तमक्याचा. आता 12 बाई खेती, वरती कोण तर खाली कोण, तर इकडे कोण तर तिकडे कोण. म्हणून गच्ची ताब्याचं घर मिळालं की भाग्य समजा, असं आहे. आता राहिलं नाही, कारण मनुष्य स्वतंत्र राहतो त्याच्यात. इथे पारतंत्र्यात जातो. म्हणून ते म्हणतात आसक्ती वाढत जाते आणि मनुष्य कीर्तीच्या मागे लागतो. म्हणून माणसाने सर्व प्राणीमात्रांमध्ये दया, दया धर्म का मूल आहे, दया धर्माचं मूळ हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जो मनुष्य वेदाचं तत्वज्ञान आपल्या आचरणात करतो तोच खरा ब्रह्मनिष्ठ. वेदाने सांगितलेलं आचरण, विधीचा परित्याग करणं किंवा मोठमोठे यज्ञ करणं म्हणजे ब्रह्मनिष्ठ नाही. इंद्रियांचा संयम करून व्रताधिक, नामस्मरणाधिक, ध्यानाधिक काम करणं हे ब्रह्मनिष्ठाचं काम आहे. म्हणून तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात ब्रह्मम ज्ञानाती तो ब्राह्मण. पण याचा अर्थ जो जन्माने ब्राह्मण आहे त्याला फुली मारायचा असं नाही आहे, कारण तो इतके वर्ण भोगून ब्राह्मण कुळात जन्माला आहे. आता त्याला ती बुद्धी राहत नाही, तो त्याच्या कर्माचा दोष आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही बिघडवता ब्राह्मणाला. यानव महाराज काय लावलं, लोक चंद्रावर चालले, आता तुमचा शुक्ला ब्राह्मणात आहे का नाही, शुभांश असं लगेच जोडून देता तुम्ही. जर काही खाल्लं असेल का नाही तिकडे, आता तो सायंटिक वेगळा, हा तुमचं लग्न लावणारा ब्राह्मण वेगळा, याच्यात काही तफावत नाही का? असं आहे ते. हे लक्षात येत नाही. हल्ली लग्नामध्ये ब्राह्मणापेक्षा नाव्याला पैसे जास्त भेटतात असं झालंय. 500 रुपयाची वाणी टाकून देतो तुम्ही, आपण 500 रुपयाचा हात कन्यादानाच्या वेळेला 500 रुपयाला द्यायला नाही म्हणतो. म्हणजे लक्षात आलं पाहिजे आपल्या
की आपण धर्माची गोष्ट कोणती करतो. म्हणून ब्राह्मणत्व प्राप्त होण्याकरता आपले इंद्रिय ताब्यात ठेवावे लागतात आणि ब्राह्मणत्व प्राप्त झालं की भय राहत, त्याला ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण असं म्हणतात. म्हणून द्वेष निघून जातो, सर्वथा तो परित्याग करतो, ब्रह्माची भावना प्राप्त होते आणि वास्तविकता ब्राह्मण तो अधिकारी होतो. म्हणून मन, वाणी आणि शरीर याच्याने ब्राह्मण होण्याचे प्रयत्न ठेव. मन, वाणी आणि इंद्रिय आणि बुद्धी हे याचे ब्रह्माकडे लावले. हे ब्रह्माकडे लागले की मग तुला ब्रह्मत्व प्राप्त होईल. म्हणून जगतामध्ये कामनेपासून बंधनं निर्माण होतात आणि जो कामना सोडतो तो बंधनातून मुक्त होतो. मग काय बंधन आहे तर कामना. जगामध्ये बंधन काय आहे? कामना आहे. आता पहा तुम्हाला स्त्रियांमध्ये बंधनं नको आहे, त्यामुळे काय होतो आहे? अत्याचार. बंधनं असणं काय आहे? बंधन म्हणजे स्त्रीने जर दरवाजा खाली माणूस उभा आहे आणि स्त्री दरवाजातून बोलत असेल तर तो पायरी चढणारच नाही, कारण त्याला लक्षात येतं की मर्यादेच्या पलीकडून बोलते. आणि समोरच्या माणसाला जर स्त्रीची मर्यादा कळाली तर तो अगदी हळूवार आणि शांततेने बोलेल. आणि जर मर्यादा ओलांडली असेल तर मग बोलण्यामध्ये वेगळे विकार येतात. म्हणून बंधन दिलंय. आता आपल्याला बंधन नको आहे. म्हणजे असं स्त्रियांचं जेवण आहे की येताना लहान मुलांना बरोबर आणायचं नाही, जेवताना अशा सूचना आहे. आता मुलं टाकून आई कुठे जेवू शकते का चांगलं? पण अशा सूचना. किट पार्टी असं आहे. म्हणून ते म्हणतात मुलं नसले तर वात्सल्य राहणार नाही तुमच्यामध्ये, आणि वात्सल्य नसलं की बंधनं तुटून जातात. म्हणून ब्रह्मभाव प्राप्त होण्याकरता जसं अनेक नद्यांना अनेक नाले मिळतात, पण नद्या नाले यांना मर्यादा आहे, ते ओसांडाला लागतात. पण ती नदी समुद्राला मिळते, तो ओसांडात नाही. फक्त त्याची लाट मोठी, ओसांडत नाही तो. आणि त्याने मर्यादा सोडली तर जग शिल्लक राहत. असं आहे. किती वेळा त्या ताजमहलला लाथा मारतो तो समुद्र. असं आहे. म्हणून संपूर्ण जलाचं विचलित करतो, पण समुद्र हा स्थितप्रज्ञ आहे, कारण मर्यादा सोडत नाही. आणि ज्या माणसाला ब्रह्मज्ञान होतं तोही मर्यादा सोडत नाही. मग अशी मर्यादा शिकवण्याकरता देव एका रूपाने अवतीर्ण झाले, मर्यादित पुरुषोत्तम राजा धीराज. सगळी रामायणामध्ये मर्यादा आहे. आता मुसलमान राष्ट्रामध्ये रामायण सुरू झाले असं सांगितलं त्यांनी. आपण जसे रामायणाचे पाठ करतो तसे लोक ते करायला लागले. गुगलवरून सगळं रामायण घेत आहे आणि त्याच्याप्रमाणे ते करत आहे कार्यक्रम. का तर त्यामध्ये मर्यादा शिकवलेली आहे आणि द्वेष नावाची गोष्ट राहिलेली नाही. रावणाशी रामानं द्वेष केलेला नाही. कुंभकर्णाने सुद्धा विभीषणाला सांगितलं तू तिकडे गेला चांगलं गेलं, आमचा उद्धार होईल, आम्हाला जाऊ द्या आता, कारण तू सात्विक झाला म्हणजे आमचा उद्धार होणार. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक.
विभीषण सात्विक झाल्यामुळे रावणाचाही उद्धार झाला आणि कुंभकर्णाचाही उद्धार झाला. भाऊ बंधू याचा अर्थ काय? जो बंधनातून मुक्त करतो तो बंधू. पण हल्ली सगळे भाऊ नोटीस देऊन बंधनात टाकतात. त्यांना काय म्हटलं का रे असं का करतात? म्हणजे बायांचं पटत नाही. त्यांच्या मर्यादा त्यांच्या ठेवा, तुमच्या मर्यादा तुमच्या ठेवा. आमच्या भावात तुम्ही दोघे कोणी डोकं घालू संपलं. तो विषय द्यायचा नाही त्यांना, काही कोणाकडे भानगड होणार. आणि दोन्ही भावांनी कपट नाही करायचं. याला कमी पडलं तर त्याने द्यायचं, त्याला कमी पडलं तर याला द्यायचं. कारण बंधू आहे, जो बंधनातून मुक्त करतो त्याचं नाव. म्हणून रामाचं एक नाव आहे बंध विमोचन राम. बंधनातून मुक्त करणारा. भवबंधन साधही बंधन नाही, भवबंधन. म्हणून आपण शेवटी म्हणतो ना भवबंधनी सोडवावे, भवबंधनी सोडवावे. मला बरेच लोक वारकरी लोकांनी विचारलं तुम्ही श्रीआनंद का म्हणणार? चांगली प्रार्थना आहे. तुम्हाला ती कळाली नाही तर त्याला आम्ही तरी काय करणार आहे? सकाळीची होते, दुपारीही होते आणि रात्री होते. सामुदायिक प्रार्थना आहे ती. म्हणून सत्याचा सार इंद्रियांचा संयम आहे आणि दानाचा सार तपस्या आहे. तपस्येचा सार त्याग आहे आणि त्यागाचा सार सुख आहे आणि सुखाचा सार स्वर्ग आहे आणि स्वर्गाचा स्वार मनोनिग्रह आहे आणि मनुष्याला शेवटी शांती आणि संतोष आहे. म्हणून आपल्या इच्छा या सत्वगुणी ठेवा. जर मन सत्वगुणी झालं तर तृष्णा वाढत नाही आणि तृष्णा जर वाढली तर शोक आहे. तृष्णा वाढली तर शोक. निसर्गामध्ये हे अशोक वृक्ष जे आहे ना, अशोकस्य शोकनाशना असं आहे ते. शोकाचा नाश करणार आहे. म्हणून रावणानं सीतेला कुठे ठेवलं? अशोकवनात. म्हणजे तिला शोकच होणार नाही. कारण रावणाला ते केल्याशिवाय मुक्ती येणार नव्हती. हे रावणाचं तत्वज्ञान आहे. दशानन म्हणजे 10 इंद्रिय. त्याच्यामध्ये अहंकार म्हणजे रावण, आळस म्हणजे कुंभकर्ण आणि उपासना म्हणजे विभीषण. मंदोदरी मनाची स्थिरता. इंद्रजिताची सुलोचना. जिचे लोचन चांगले आहे. लक्ष्मणाची शेषकन्या. म्हणून तिचं बल एवढं होतं की इंद्रजिताच्या हाताने लिहून दिलं तिला पत्र. धड तिथे हात आला. रामानं सांगितलं लक्ष्मणा जा, कन्या आहे, शेषकन्या. म्हणून त्यावेळेस देह अभिमान मनुष्य मुक्त झाला की तो सत्वप्रधान होतो आणि सत्वप्रधानानं सत्य, दम, दान, तप, त्याग आणि शम हे 6 गुण माणसात येतात. आता हे गुण येण्याकरता श्रवण आणि मनन म्हणजे जे आपण श्रवण करतो ते मनन केलं पाहिजे. जसं आता तुम्ही ऐकलं आहे ते घरी गेल्यावर याच्यावर विचार केला पाहिजे. आपण विचार करत नाही, त्यामुळे तो निज ध्यास राहत नाही की आपण काय ऐकलं आज. आणि त्याप्रमाणे आपण निजध्यास केला तर आपला उद्धार होईल. आणि निजध्यास हे साधन आत्मप्राप्तीचं आहे. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडविले वाटे दाता गंगा स्नाना.